श्री सुरेश अग्रवाल। तर आपण ही थेट दृश्य बघतोय नागपूरमध्ये यावेळेस शोभायात्रा निघालेली आहे आणि या शोभायात्रेत नितीन गडकरी देखील उपस्थित आहेत। रामनवमीच्या निमित्तानं आपण बघतोय ही शोभायात्रा नागपूरमध्ये निघाली आहे। नागपूरचे हिंगणा से पूर्व आमदार आदरणीय वरिष्ठ मार्गदर्शक रामनवमीच्या मुहूर्तावर फडणवीस नितीन गडकरी यांची देखील या शोभायात्रेला उपस्थिती आहे। मंदिर के विश्वास श्री महेंद्र जी पोद्दार। नागपुर शहर के पराग ढोबळे सोबत जोडले गेले आहेत। पराग, काय नेमकं या शोभायात्रेचं नियोजन आहे? मार्ग नेमका कुठून असणार आहे? या शोभायात्रेत पूर्ण वेळ मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत का? नक्कीच खरं तर ही शोभायात्रा अत्यंत महत्वाची आणि मध्य भारतातली मोठी शोभायात्रा मानली जाते, कारण की यामध्ये जवळपास 90 देखावे असतात आणि 59वं वर्ष या शोभायात्रेचं आहे। यामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असो, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो की अनेक नेते जे आहे ते सुरुवातीला ज्यावेळेस रथात निघत असतो त्यावेळेस पूजन करतात आणि त्यानंतर काही अंतरापर्यंत ते ओढतात आणि नंतर हा जो आहे शहरातील जो अनेक मार्ग आहे त्या ठिकाणी जातो। खरं तर आज जो मार्गातून ह्या जाणारा म्हणजे हंसापुरी भागातून जाणारा त्याच ठिकाणी हिंसाचार घडलेला होता। मात्र अनेक वर्षांचा नागपूरची परंपरा आहे, मुस्लिम बांधव आणि सगळे एकोप्याने हा सगळा सण साजरा करत असतात। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी झालेली दंगल आणि जी काही परिस्थिती नागपुरात उद्भवली होती त्यानंतर आज शहरात अनेक भागांमध्ये जो आहे मोठा पोलीस बंदोबस्त जो होतो त्या मार्गावर पाहायला मिळतो। दुपारी आता हे 4 वाजताच्या सुमारास 4:15 वाजता सुमारास जेव्हा रथयात्रा सुरू होईल तेव्हा उशिरा रात्रीपर्यंत शहरातील अनेक मार्गाने होत ही शोभायात्रा जी आहे ते अनेक भागांमध्ये जाते, त्याचबरोबर दंगल भागातून सुद्धा ही जाणार आहे। बिलकुल, धन्यवाद पराग आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय नागपूरमध्ये शोभायात्रा निघालेली आहे आणि परंपरेप्रमाणे यावेळेस नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या शोभायात्रेला उपस्थित आहेत। भव्य अशी ही शोभायात्रा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चित्ररथ सहभागी होणार आहेत। बातमी खळबळ उडवून देणारी। मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसेंनी केला। गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी व्हायरल केलेल्या क्लिपच्या आधारावर खडसेंनी मोठं वक्तव्य केलंय। तर या आरोपांना उत्तर देताना महाजनांनी खडसेंना थेट आव्हान दिलं। एक पुरावा दाखवा, राजकारणातून बाहेर पडेन असं महाजन यांनी म्हटलंय। एका IAS अधिकाऱ्यांना त्यांनी 100 वेळा फोन केले। आता हे गिरीश महाजनांचे जे IAS अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे हे सर्वश्रुत आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आजचं नाही आहे। हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे, मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे। पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल थत्तेसुद्धा बोललेत। आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे IAS अधिकाऱ्यांना फोन करतात असा अनिल थत्तेंचा आरोप आहे, त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे? नैतिकता आहे की नाही? काहीतरी बायकांना बोलवायचं, बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे। कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल तर दाखवावं। पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघत तरी जोड्याने मारतील। मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही। एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा। गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घाणेरडी भाषा करायची, घाणेरडं स्टेटमेंट करायचं, कमरेखालची भाषा करायची, काही सिद्ध करता येत नाही, आरोप करता येत नाही। त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र हनन करायचं, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही। माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल। उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। भाजपच्या वर्धापन दिन हा तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे।
नाही, आज भाजपचा वर्धापन दिन आहे, तो तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे की त्यांच्या सोयीप्रमाणे कशाप्रमाणे ते तर सांगा, मग तशा शुभेच्छा देतो. तुम्हालाच माहिती नाही कशाप्रमाणे, पण मग नक्की माहिती नसताना शुभेच्छा कसल्या द्यायच्या? नाही, माझ्या शुभेच्छा मित्रपक्षांना काय सगळ्यांनाच असतात. फक्त जर का रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदिवसच असेल तर जसे प्रभू रामचंद्र वागले होते तसे वागण्याचा प्रयत्न करा, या एवढ्याच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. तर वळूया पुढील बातमीकडे. वक्फवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला खोचक टोला हाणलाय. भारतीय जनता पक्ष हा जमिनींचा व्यापारी आहे. भाजपला वक्फची जमीन आपल्या मित्रांना द्यायची आहे असा घणाघात संजय राऊत यांनीही केला आहे. लैंड और व्यापार करने वाली ये भाजपा है और ये क्या कहूँ मैं, इनका तो पूरा लक्ष्य जो है अपने दोस्तों के ऊपर है. वक्फ बोर्ड के पास जितनी जमीन है निकालो, अपने दोस्तों को दे दो. क्रिश्चियन कम्युनिटी के पास जैसे ऑर्गेनाइजर में बात आई है तो अब उनकी जमीन निकालो, अपने दोस्तों को दे दो. कल उठकर गुरुद्वारा के पास है, हमारे जैन लोग हैं, जैन भाई, उनकी जमीन होगी, हिंदुओं की जमीन है, सब जमीन एक ही अपने दोस्तों को देने वाले हैं. बाकी समाज के प्रति इनका कोई प्यार नहीं है और इसीलिए हमने उसका विरोध किया है. तर वळूया पुढील बातमीकडे. वक्फ बोर्ड विधेयकावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. मुस्लिमांनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा डाव भाजपचा आहे असा आरोप आव्हाडांनी केला आहे. वक्फ म्हणजे मुस्लिम समाजाच्या दान केलेल्या जमिनीविषयी ताब्यात घेण्याविषयी सरकारने याच्यावर चर्चा चालूच असतानाच या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांकडे वक्फपेक्षा अधिकच्या जमिनी. दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या. वक्फ याचा अर्थ दान. त्या दान केलेल्या जमिनी होत्या आणि त्या कोणी असो त्याला विक्रीला परवानगी. पण सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वक्फच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार आहोत. तर वळूया पुढील बातमीकडे. एकनाथ शिंदेंच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केलेली आहे. युबीटी यामध्ये बी आहे तो एकनाथ शिंदेंना काढता येणार नाही असा टोलाच राऊतांनी लगावला आहे. एसएनसी म्हणजे काय, शॉर्टकट. मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू, वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काय आहे, मी शांत आहे, मला शांतपणे काम करू द्या. तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं, खोके खोके म्हणून केलं. अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं. एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होतं, ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची. यूज अँड थ्रोमध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत, बी, त्याचं काय, ते त्यांना काढता येणार नाही ना. यूज अँड थ्रो आहे, मध्ये ब आहे ना, त्या बचं काय, बाप आहे तो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रश्नावर खासदार नारायण राणे हे पत्रकारांवरच संतापलेले दिसले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत असं राणेंनी म्हटलंय. नारायण राणे यांनी आज शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. चांगल्या दिवशी नको त्या माणसाचं नाव घेत आहे. त्याचा विकास, समृद्धी, लोकहित हे त्याचं काम नाही. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरेचं काम आहे. म्हणून आवडत चाललाय पक्ष. पुढच्या निवडणुकीवर हा पक्ष राहत नाही. विधायक, सामाजिक, विकासात्मक अशी विचारसरणी त्यांची नाही. मी 39 वर्ष त्यांच्यावर काम केलं आहे. हो, 39 वर्ष, 1-2 नाही. माननीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पक्ष होता, साहेब गेले, शिवसेना संपली. संजय राऊतच कशाला रेफरन्स देता हो? तो दुकान चालवतो, सकाळी उठला काय घराच्या बाहेर
मीडियाला बोलून मी असं त्याचं कर्तृत्व सांगा हो. देशासाठी, राज्यासाठी, त्याच्या गावासाठी काय योगदान आहे त्या माणसाचं. काय दिवसा उठल्यास कोण चांगल्या लोकांच्या एक एज्युकेशन संस्था चालवतोय, विद्यार्थ्यांना मदत होत्या, हॉस्पिटलला. असं काय विधायक काम आहे का हो त्या माणसाचं. तुम्ही त्याच्या बातम्या देऊ नये असं मला वाटतं. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना फटकारलंय. लाईटली बोलून कोणालाही दुखावू नका असं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. तर शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असं त्यांनी म्हटलंय. नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का, असा सवाल कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला होता. नाहक असं कोणी लाईटली बोलून कुणाला दुखवण्याचं काही कारण नाही, कारण तो लाखाचा पोशिंदा आहे. आज तो आपल्याला सगळ्यांना जगवण्याचं काम करतो, भाजीपाला, फळं, धान्य देण्याचं काम करतो. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आपलेपणा आहे, आत्मीयता आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारल्यानंतर मग कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना उपरती झाली. शेतकऱ्यांबद्दल अनावधानानं वक्तव्य केलं, शेतकऱ्यांच्या मान सन्मान हा दुखावला गेला असेल तर मात्र दिलगिरी व्यक्त करतो असं कोकाटेंनी म्हटलंय. नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफीच्या पैशांची शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल कोकाटेंनी शेतकऱ्यांना केला होता आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात नाराजी पाहायला मिळाली. वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं. यापेक्षा मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही. शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी. नाही, बिलकुल सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा बागलाण दौरा आहे, मात्र शेतकऱ्यांकडून या दौऱ्याचा निषेध केला जातोय. कोकाटेंच्या कालच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. सटाण्याचे व्यंगचित्रकार किशोर मोरेंनी व्यंगचित्रातून कोकाटेंना दौऱ्यावर जाताना तोंडावर पट्टी बांधून जा असा सल्ला दिलाय. दरम्यान याच शेतकरी व्यंगचित्रकारानं कवितेतून शेतकऱ्यांची खंतही व्यक्त केली आहे. कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी महापूर. कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी महापूर. निसर्गाने केली, तुम्ही करा शेतकऱ्याची चेष्टा. निसर्गाने केली, तुम्ही करा शेतकऱ्याची चेष्टा. कर्जमाफी होणार नाही तर कर्ज भरा. कर्जमाफी होणार नाही तर कर्ज भरा. शेतकऱ्यांना कधी भिकारी तर कधी साले म्हणा. शेतकऱ्यांना कधी भिकारी तर कधी साले म्हणा. कृषीतून वाटले होते आम्हा पिकतील माणिक मोती. कृषीतून वाटले होते आम्हा पिकतील माणिक मोती. पण ही सर्व त्यांच्या तोंडाची वाफ होती. ही सर्व त्यांच्या तोंडाची वाफ होती. तर वळूया पुढील बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकू, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला आहे. या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली. लँडस्लाइड मॅन्डेट दिलं. ऐतिहासिक दैदिप्यमान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं. संविधान खतरे में, संविधान बचाव, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमकं होणार, तमकं होणार. त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, एकनाथ शिंदेला टाकू, देवेंद्र फडणवीसांना टाकू, अमक्याला टाकू, तमक्याला टाकू, बर्फाच्या लादीवर झोपून मारू. एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती. तर मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसेला डिवचलाय. सध्याचं आंदोलन मराठीचं आंदोलन म्हणणार नाही. वॉचमन शिपायांना मारून आंदोलन होतं का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. त्यावर आता मनसे नेते संदीप देशपांडेंनीही जोरदार उत्तर दिलंय. एक सिनेमा जो केला होता बाळासाहेब ठाकरेंचा त्यात आहे. आम्ही कोणाच्या कानफडात मारली? एअर इंडियाच्या चेअरमनच्या. मराठी भरती करत नाही
म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमनला नाही मारलं. जो एअर इंडियाचा CMD होता, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, एअर इंडिया बिल्डिंगमध्ये घुसून त्याच्या कानफडात मारलं. अशा प्रकारे ज्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे, जो प्रमुख आहे, त्याच्या कानफडात मारली पाहिजे. हे वॉचमन, शिपाई, चहा देणारा, हां, अशा लोकांना कानफडात मारून का आंदोलन होतं का? संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्यासारख्या माणसाला त्याच्याबद्दलची अक्कल नाही. मनसेवर टीका करणं आणि मनसे द्वेष हा संजय राऊतांच्या मनामनात भरलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करतात. अशा भिकार फुल्ल्या माणसाला उत्तरं द्यायची गरज नाही. तर वळूया पुढील बातमीकडे. यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यानं यंदा काही करू शकलो नाही, पण जून नंतर मात्र कामांचा पाऊस पाडतो असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं आहे. दरम्यान शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी आवताडेंना हे आश्वासन दिलेलं आहे. यंदा थोडं थांबायला सांगितलंय, त्यामुळे थांबलोय. जून नंतर मात्र कामांचा पाऊस पाडतो अशा शब्दात शिवेंद्रराजे या ठिकाणी आश्वासन देताना आवताडेंना म्हणाले. आता या मार्चच्या बजेटमध्ये जरा मी काय देता आला नाही मला, पण जून मध्ये आपण बघू काय करायचं आता. कारण आमचे आवताडे साहेब पण इथं आहेत, ते माझे चांगले मित्र आहेत. ते पण मला मंत्री झाल्यावर त्यांना पण वाटत होते की आता दोस्त आपला मंत्री झालाय भरपूर, पण त्यांना पण सांगितलं, म्हटलं जरा आता थांबा, म्हटलं यंदा जरा थांबायचा निर्णय झालाय. तुम्हाला जून मध्ये जे काय लागेल तेवढं आबा असतील, आवताडे साहेब असतील, पाहिजे तेवढा पाऊस कामांचा पाडतो. बारामतीत एका तरुणाला झालेल्या मारहाणीवरून अजित पवारांनी संताप व्यक्त केला. अजित पवारांजवळचा असला तरी मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले. फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते असं देखील ते म्हणाले. बारामतीमध्ये 3 तरुणांनी एका युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोन मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला. तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल. त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं. मी पोलिसांना सांगितलं, उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा. कुणी कायदा हातात घेऊ नका. कुणी तुमचं काही चुकीचं केलं, आमच्या पोलिसांच्याकडून तक्रार करा. ठाण्यातील बड्या बिल्डरला नेरळमध्ये अटक करण्यात आलेली आहे. ठाण्यात विजय इस्टेटचे मालक अतिव गाला यांच्यावर कारवाई झाली आहे. नेरळमध्ये विजय इस्टेट या नावानं सदनिका बांधल्या जात होत्या आणि त्या प्रकल्पातील अनेक इमारतींचं काम अर्धवट अवस्थेत आहे. पैसे घेऊनही घर न मिळाल्यामुळे तक्रारदारांनी रेराकडे तक्रार केली आणि त्यानंतर रेरा न्यायालयाच्या आदेशानं बिल्डरवर गुन्हा दाखल करत त्याला अटक झाली आहे. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ माजली. शासकीय बंगल्यावर काल रात्री 11:15च्या सुमारास त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या लातूरमधील सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. घटनास्थळावरती पोहोचल्यानंतर आम्हाला समजलं की त्यांना जखमी अवस्थेमध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही घटनास्थळावरती गेलो आणि पाहिलं तर तिथं त्याने आत्महत्या करण्यासाठी जे पिस्टल, आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी जे पिस्टल वापरलेलं होतं ते पिस्टल आणि एक खाली केस आणि राऊंड असं आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही तो जप्त केलेला आहे आणि अद्याप आम्हाला याच्या मागचं कारण स्पष्ट झालेलं नाही, तपासून आहे. छत्रपती संभाजीनगरात भर चौकात कुख्यात गुन्हेगारानं रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला केलाय. पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराचा 12 तासातच माजही उतरवला. ज्या चौकात कोयत्यानं हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगाराची धिंड काढली आणि या हल्लेखोरावर बलात्कार, खून, लुटमारी यासारखे तब्बल 15 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सय्यद फैजल उर्फ तेजा असं या हल्लेखोराचं नाव आहे, ज्याचा माज आता पोलिसांनी उतरवला आहे.
बिनपाण्यानं धुलाई केल्याचं सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र लातूरमधील एक घटना ही सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे. कारण पोलिसांनी एका चोराची चक्क पाण्यानं धुलाई केली. जनावरांची चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली. मात्र हा चोर गटारात लपला होता. पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतलं आणि मग चक्क वॉशिंग सेंटरवर पाण्यानं त्याची धुलाई केली. नाशिकमध्ये एमडी तस्करी करणाऱ्या छोटी भाभीच्या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू झाल्यानं खळबळ उडालेली आहे. या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. युवराज पाटील असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. दरम्यान युवराज पाटीलनं छोटी भाभी आणि इतर संशयित आरोपींची फोनवरून संभाषण केल्याचं देखील पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय. 2023 पासून ड्रग्स माफिया ललित पानपाटील आणि छोटी भाभी या प्रकरण जे आहे ते चर्चेमध्ये असून त्या संदर्भात तपास सुरू आहे. बऱ्याच आरोपींच्या संपर्कात असलेले काही नंबर जे मिळालेत त्या नंबरमध्ये एक आपल्या पोलीस कर्मचाऱ्याचा नंबर मिळून आला आणि विशेष म्हणजे एका गुन्ह्यातील जवळपास 3ही आरोपींशी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं संभाषण कॉल दिसून आलेत. गोवंश हत्या प्रकरणी जे गुन्हे दाखल होतात तर त्यातील आरोपींबरोबरही त्याचे कॉल असल्यामुळे सुरुवातीला त्याला ड्रग्स प्रकरणातील एका गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेला आहे. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची चूक होती असं अहवालात म्हटलंय. राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीच्या अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केलेला आहे. पेशंटला ॲडमिट करून न घेणं हीच मोठी चूक असल्याचं या समितीनं आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. चौकशी समितीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर यामुळे ठपका असल्याचं दिसतंय. समितीच्या अध्यक्षांकडून अहवाल आरोग्य विभागाला सादर झालेला आहे. सविस्तर अहवाल तयार करण्याचे समितीचे काम सुरूच आहे. पुढील 2 दिवसात समिती सविस्तर अहवाल सादर करणार आहे. रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्र वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल याचा समिती अभ्यास करणार आहे. चांदवड कोर्टाबाहेर नणंद भाऊजाईमध्ये जोरदार राडा झाला. पोटगीचा खटला सुरू असताना तक्रारदार महिलेनं दुसरं लग्न केल्याच्या रागातून ही हाणामारी झाली. पोटगीचा एकीकडे वाद सुरू आहे आणि त्यामध्येच नणंद भाऊजाई मध्ये राडा झाल्याचं दिसतंय. वळूया पुढील बातमीकडे. सोलापुरातील बातमी आहे. करमाळा तालुक्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करून पतीनं आत्महत्या केली. वाद विकोपाला गेल्यानं पतीनं हे टोकाचं पाऊल उचललं. युवराज आणि रुपाली शेरे असं या मृत पती पत्नीचं नाव आहे. तर आई वडिलांच्या या भांडणामध्ये 4 वर्षांची चिमुकली मात्र पोरकी झाली आहे. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पूल पंबन ब्रिजचं लोकार्पण झालेलं आहे. रामनवमीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पंबन ब्रिजचं लोकार्पण झालेलं आहे. रामेश्वरम मधील पंबन ब्रिज हा नवीन तंत्रज्ञानाचं परिपूर्ण मिश्रण आहे. रामेश्वरला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावर भारतीय अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय पराक्रमच म्हणावा लागेल. आशियातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल पंबन पूल. 2.8 किलोमीटर लांबीचा हा पूल तामिळनाडूमधील रामेश्वरम ते मंडपमला जोडतो. व्हर्टिकल लिफ्टिंग पुलाखालून जहाजांची ये जा होणार आहे.
पुलाखालून जहाज जाणार, त्यावेळेस ब्रिजचा मध्यवर्ती भाग हा उंचावला जाणार. पुलाचा निर्मिती खर्च 550 कोटी रुपये इतका आहे. अमेरिकेतील प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मोठं आंदोलन करण्यात आलंय. ट्रम्प यांच्या विभाजनकारी धोरणांच्या विरोधामध्ये हजारो आंदोलकांनी गर्दी केली होती. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांना वाटतं की हा देश त्यांचा आहे, त्यांना जे वाटेल ते करतायत. याचा विरोध म्हणून लाखो अमेरिकन लोक हॅट्स ऑफ चळवळीचा भाग म्हणून रस्त्यावर उतरले आहेत. तर कॅलिफोर्निया, बोस्टन, टेक्सास या अमेरिकेतल्या राज्यांमध्ये आपण बघतोय ट्रम्प यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ट्रम्प यांच्या धोरणांचा विरोध करत आहेत. अमेरिकेमध्ये नागरिक एवढे संतप्त का झालेत पाहूया. डोनाल्ड ट्रम्प, एलॉन मस्क यांच्या धोरणांविरोधात अमेरिकेतील नागरिकांचं हँड्स ऑफ हे आंदोलन सुरू आहे. 1200 ठिकाणी लाखो नागरिक आणि 150हून अधिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. अर्थव्यवस्था, सरकारी नोकऱ्यांमधील कपात, मानवाधिकार आणि टॅरिफ धोरणावरून मोठा संताप आहे. सरकारी जमिनींचं व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात झाल्यानं आंदोलन करण्यात येत आहे. गृह, ऊर्जा, कृषी, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात चीड असल्याचं दिसतंय. तुम्ही कुकरमध्ये शिजवलेलं अन्न खाता का? कारण तुमच्या कुकरमुळे तुम्हाला कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. आणि त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. इस कुकर की छोटी सी रबड़ कैंसर का कारण हो सकती है. अगर आपके घर में भी कुकर में अगर वो फूड ग्रेड रबड़ नहीं है तो आज ही चेंज कर दीजिए, क्योंकि नॉर्मल रबड़ बहुत सस्ती आती है. इस चक्कर में लोग सस्ती रबड़ चढ़ा लेते हैं, क्योंकि खाना बनाते समय जब ये रबड़ गर्म होती है तो ये पिघलकर माइक्रोप्लास्टिक में बदल जाती है और आपके खाने में चली जाती है और इसमें कैंसर को जन्म देने वाले तत्व होते हैं. हा दावा ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, कारण बऱ्याच गृहिणी जेवण करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात. त्यामुळे खरंच हे सत्य आहे का? कुकरचा रबर इतका घातक असतो का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. तुमच्या कुकरमुळे कॅन्सर. कुकरच्या रबरमुळे कॅन्सरचा धोका. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? भात शिजवायचा तर कुकर, चिकन शिजवायचं तर कुकर, डाळ, छोले, वाटाणे शिजवायचे झाले तरीही कुकर. अनेक पदार्थ बनवण्यासाठी कुकरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि व्हायरल व्हिडिओत दावा केलाय की कुकरचा रबर हळूहळू वितळतो आणि अन्नात त्याचे कण जातात, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. मात्र खरंच कुकरमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. हा आरोग्याचा प्रश्न आहे. घरी बनवलेलं जेवण सगळेच जण खात असतात, त्यामुळे कुकरचं जेवण खाल्ल्यानं कॅन्सर होऊ शकतो का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं तज्ज्ञांचा सल्ला घेतला. नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल जटाळे. प्रेशर कुकरचे रिंग आणि कॅन्सर होण्याची शक्यता असं एक रील व्हायरल होत आहे, परंतु आतापर्यंत असं रिसर्चमध्ये कुठेही आढळून आलेलं नाही आहे की प्रेशर कुकरचं रिंग आणि त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. हां, कोणतीही गोष्ट अतिप्रमाणामध्ये जर तुम्ही वापरत असाल तर ते शरीरासाठी हानिकारक आहे, कारण की प्रेशर कुकरमध्ये जर का तुम्ही अन्न जास्त वेळ शिजवताय तर त्याचे जे न्यूट्रिशन व्हॅल्यू ती कमी होते आणि हाय स्टार्चचे फूड जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये बनवताय तर त्याच्यामध्ये ॲक्रेलामाइड नावाचं रसायन तयार होतं, जे शरीरासाठी हानिकारक असतं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळेच कुकर आरोग्यासाठी हानिकारक नाहीत. कुकरचा रबर खराब झाल्यास चांगल्या क्वालिटीचा वापरा. कुकरला फूड ग्रेड रबर असायला हवा. हलक्या क्वालिटीचा रबर लावल्यास तो विरघळतो. त्यामुळे तुम्ही कुकर वापरताना चांगल्या क्वालिटीचा वापरा आणि रबर खराब झाल्यास फूड ग्रेड रबर लावा. असे दावे लोकांना घाबरवण्यासाठी केले जातात,
मात्र आमच्या पडताळणीत प्रेशर कुकरमुळे कॅन्सरचा धोका वाढतो हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना फटकारलेला आहे. लाईटली बोलून कोणालाही दुखावू नका असं अजित पवारांनी म्हटलंय. शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असंही त्यांनी पुढे म्हटलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना उपरती झाली आहे. शेतकऱ्यांबद्दल अनावधानानं वक्तव्य केलंय. शेतकऱ्यांच्या मान सन्मान दुखावला गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं ते पुढे म्हणाले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा बागलाण दौरा आहे, मात्र शेतकऱ्यांकडून या दौऱ्याचा निषेध होतोय. कोकाटेंच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. सटाण्याचे व्यंगचित्रकार किशोर मोरेंनी व्यंगचित्रातून कोकाटेंना दौऱ्यावर जाताना तोंडावर पट्टी बांधून जा असा सल्ला दिला आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील मसलगा गावात संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत दहन केलेलं आहे. कृषी मंत्र्यांनी नाशकात अवकाळी नुकसानाची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप होतोय. याचाच निषेध या आंदोलनाद्वारे करण्यात आलेला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. भर चौकात कृषी मंत्र्यांचा पुतळा फासावर लटकवून जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा आता घ्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा सल्ला देखील त्यांनी भाजपला दिला आहे. आताचा भाजप पक्ष हा मूळ भाजप राहिलेला नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. भाजपचा पक्ष जो आहे तो आता दुसऱ्यांनी हायजॅक केला आहे असं देखील त्यांनी पुढे म्हटलंय. बारामतीमध्ये एका तरुणाला झालेल्या मारहाणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय. अजित पवारांजवळचा असला तरी मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त तातडीनं करा असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले. फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते असं देखील अजित पवारांनी वर्णन करताना म्हटलंय. वक्फवरून उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला हाणलेला आहे. भारतीय जनता पक्ष हा जमिनींचा व्यापारी आहे. भाजपला वक्फची जमीन जी आहे ती आपल्या मित्रांना द्यायची आहे असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. वक्फ सुधारणा विधेयकावरून खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 2 लाख कोटी रुपयांच्या जमिनी यांना खायच्या आहेत. वक्फच्या जागेवर मुंबईमध्ये अनेक उद्योगपतींचे आलिशान बंगले उभे आहेत असा गंभीर आरोप ठाकरे गटानं केलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकू, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून मारू, एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला आहे. यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यामुळे यंदा काही करू शकलेलो नाही, पण जून नंतर मात्र कामांचा पाऊस पाडतो असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिलेलं आहे. दरम्यान शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाशिम दौरा रद्द करण्यात आलेला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पोहरादेवी येथील मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस श्री रामनवमीनिमित्त आज पोहरादेवीमध्ये नतमस्तक होणार होते.
देशाचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान 7 एप्रिलला नंदुरबारच्या दौऱ्यावर येत आहेत. ते किसान ज्ञान संवर्धन केंद्र आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क या वास्तूंच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान शेतकरी मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. नागपुरात भारतीय जनता पक्षाचं नवीन कार्यालय उभारण्यात येणार आहे. दरम्यान आज पक्षाच्या स्थापना दिवसाचं औचित्य साधून भूमिपूजन पार पडलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा फोन चोरीवर गेल्यानंतर काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्र्यांसोबत पोलीस असतानाही बीडमध्ये मोबाईल चोरीला जाणं म्हणजे गुंड किती शिरजोळ झालेत हे दिसून येत आहे. प्रत्यक्षात गुंड मंत्र्यांसोबत सेल्फी काढतात असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. लोकप्रतिनिधींनी पदाचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करावा असं वक्तव्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी केलं आहे. कर्जत, जामखेड आणि करमाळा मतदारसंघातील रहिवाशांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळेस ते बोलत होते. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणं हीच रुग्णालयाची सगळ्यात मोठी चूक होती असं अहवालात म्हटलेलं आहे. राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे. मंगेशकर रुग्णालय प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं होतं. मात्र RSSशी संबंधित असलेल्या या रुग्णालयातील संचालकांवर ते कारवाई करणार नाहीत असा गंभीर आरोप पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी केलेला आहे. हिंमत असेल तर फडणवीसांनी एका तरी संचालकाला अटक करून दाखवावी असं आव्हान देखील सुरतवाला यांनी दिलेलं आहे. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांनी मनसेला डिवचलाय. सध्याचं आंदोलन मराठीचं आंदोलन म्हणणार नाही. वॉचमन शिपायांना मारून आंदोलन होतं का असा सवाल राऊत यांनी केला आहे. झेप्टो विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे. झेप्टोच्या खोटेपणाला मनसे स्टाईल उत्तर देणार असा इशारा मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी दिला आहे. झेप्टोवाल्यांना मुंबईत फिरू देणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. झेप्टोच्या गोडाऊनमधील अस्वच्छतेविरोधात मनसेनं आंदोलन केलेलं होतं. लातूरमध्ये पोलिसांनी एका चोराची चक्क पाण्यानं धुलाई केली आहे. जनावरांची चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली. मात्र चोर गटारामध्ये लपला. पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतलं आणि मग चक्क वॉशिंग सेंटरवर नेऊन त्याची पाण्यानं धुलाई केली. चांदवड कोर्टाच्या बाहेर नणंद भाऊजाईमध्ये जोरदार लढा झालाय. पोटगीचा खटला सुरू असताना तक्रारदार महिलेनं दुसरं लग्न केल्याच्या रागातून ही हाणामारी झाली. संभाजीनगरमधल्या मयूर पार्क परिसरात एकावर चाकून हल्ला झालेला आहे. किरकोळ वादातून हल्ला केल्याची माहिती मिळतेय. हल्ल्यामध्ये विशाल भोसले नावाचा तरुण जखमी झालेला आहे. वरुण भिल्लारे असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भर चौकात कुख्यात गुन्हेगारानं रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला केला. पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या या कुख्यात गुन्हेगारांचा 12 तासातच माज उतरवलाय. ज्या चौकात कोयत्यानं हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगारांची झिंड काढली. सय्यद फैजल उर्फ तेजा असं या हल्लेखोरांचं नाव आहे. अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये अज्ञातांनी हल्ला केलेला आहे.
रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी काल रात्री हल्ला केला. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीनं हल्ला करण्यात आला. अवघ्या 23 सेकंदात हल्ला चढवून हे हल्लेखोर तिथून फरार झाले आहेत. तर बातमी नाशिकमधून आहे. नाशिकमध्ये एमडी तस्करी करणाऱ्या छोटी भाभीच्या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू झाला. या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग आहे. युवराज पाटील असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. दरम्यान युवराज पाटीलनं छोटी भाभी आणि इतर संशयित आरोपींशी फोनवरून संभाषण केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. ठाणे महापालिका हद्दीमध्ये पुन्हा कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार कशेळी आणि मुल्लाबाग येथे कचरा हस्तांतरण केंद्र सुरू करण्यात आलं. दरम्यान स्थानिकांच्या विरोधाला पालिका प्रशासनाला सामोरं जावं लागत असल्याचं देखील इथं दिसतंय. मालाडच्या धारवली गावातील कांदळ वनामध्ये सर्रास डेब्रिजचा भरणा सुरू आहे आणि या ठिकाणी विविध भागातून शेकडो ट्रक डेब्रिज आणून टाकलं जातं. त्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो आहे. त्यामुळे पुराचाही धोका लक्षात घेऊन कांदळ वनाचं नुकसान थांबवण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केलेली आहे. हार्ट अटॅकचं नाव ऐकलं तरी अनेकांना डोळ्यासमोर थेट मृत्यूच दिसतो. मात्र आता अवघ्या 7 सेकंदात हार्ट अटॅकचं निदान होणार आहे. त्याचं भारतीय संशोधनही चर्चेत आलंय. हे संशोधन नेमकं काय आहे, त्याची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत आणि ते नेमकं कुणी केलंय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. 7 सेकंदात होणार हार्ट अटॅकचं निदान. चौदा वर्षाच्या मुलानं तयार केलं ॲप. AI ची हृदयरोग निदानात क्रांती. हार्ट अटॅक कधी, कसा आणि कुणाला येईल हे सांगता येत नाही. दरवर्षी जगभरात 1,79,00,000 लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकनं होतो. मात्र आता घाबरण्याचं कारण नाही, कारण अवघ्या 7 सेकंदात हार्ट अटॅकचा धोका ओळखणारं AI वर आधारित असलेलं सक्रेडिया V नावाचं भारतीय ऍप्लिकेशन बनवण्यात आलंय. मात्र हे ऍप कसं काम करणार आहे पाहूया. अमेरिकेत 15,000 तर भारतात 700 रुग्णांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. हे ऍप हृदयरोगाशी संबंधित समस्या शोधणार आहे. स्मार्टफोनवर हृदयाचे ठोके रेकॉर्ड करून रोगाचं निदान केलं जाणार. रक्तवाहिन्यांसंदर्भात रोगाचंही निदान होणार. तर या ऍप्लिकेशनची 96% इतकी अचूकता असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. सर्कॅडियन ॲप हे ॲप म्हणजे काय करतं की हृदयाची गती आणि हृदयाचे येणारे वेगवेगळे आवाज हे अवघ्या 7 सेकंदामध्ये नोट करून हृदयाच्या आजाराबद्दल, निदानाबद्दल संशयास्पद आहे का नाही हे एवढं आपल्याला सांगतं. हे कार्डियाक इव्हॅल्युएशनला रिप्लेस करण्यासारखं नाहीये. याचा फायदा एवढाच राहील की जे नॉर्मल लोक आहेत, जे सिम्पटम्स येईपर्यंत वाट बघतात, तेवढी वाट बघण्याची लोकांना गरज पडणार नाही. 96% अॅक्युरसीचं हे नवीन ॲप आहे. हृदयरोगामुळे अनेकांची धडकी भरायची. मात्र 14 वर्षीय NRI विद्यार्थी सिद्धार्थ नंदयाला यानं सक्रेडिया V नावाचं ऍप्लिकेशन तयार केलंय. तर ॲप संदर्भात चर्चा करण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंनी सिद्धार्थला बोलावलं होतं. सिद्धार्थ हा कमी वयातील AI एक्सपर्ट असून त्यानं ओरॅकल आणि ARM इथून प्रमाणपत्रही मिळवलंय. मात्र या ऍप्लिकेशनला भारतीय वैद्यकीय नियामक मंडळाची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या ऍप्लिकेशनला कधी मंजुरी मिळणार आणि सर्वसामान्यांची हृदयरोगाच्या भीतीपासून कधी मुक्ती होणार याकडेच लक्ष लागलंय. माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, छत्रपती संभाजीनगर.